नमस्कार सगळ्यांना. आता आम्ही रिसेंटली जगन्नाथपुरीला गेलेलो आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आमच्या जगन्नाथपुरी ट्रिपच्या व्हिडिओजला. सो थँक्यू एव्हरीवन. बऱ्याच लोकांनी मला त्यावरती कमेंट केले किंवा काही लोकांनी मला पर्सनली विचारलं की तुम्ही कसे गेला होतात, काय गेला होतात. तर आम्ही ठरवलं की आम्ही याच्यावरती short व्हिडिओ video करायचा. बनवतो छोटा, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या ट्रिपची आयटनरी डिटेल ऐकण्यानी सांगू की प्लॅनिंग कसं केलं वगैरे कुठे सगळं कुठे गेलं वगैरे वगैरे. हम्म. सो ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे फिरलो, साईट सीइंग काय काय केले, प्लस फ्लाईट्सला किती खर्च आला, आम्हाला हॉटेलला किती खर्च आला, हे सगळं आपण डिस्कस करणार इंटरनल आहोत. ट्रॅव्हलिंग आम्ही कसं केलं Yes. वगैरे हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू. All- This will help you to plan your Puri trip. So In case if you're planning in future. today Watch your it. host is Yogesh Naik. Yeah. And Kevin. Yeah, we are here. सगळ्यात पहिले विल स्टार्ट विथ कसं प्लॅन केलं, थोडं बॅकग्राऊंड. आम्ही असंच बरेच दिवस पासून प्लॅन करत होतो. आम्ही वर्ल्ड टूर करून झाला आमचा व्हर्च्युअल वर्ल्ड टूर. त्याच्यानंतर आम्ही मग ग्राउंड रियालिटी वरती आलो आणि आम्ही जगन्नाथपुरीला गेलो. सो गाईज, मी खूप दिवसापासून मला जायचा प्लॅन होता. मला असं जगन्नाथपुरीला जायचं होतं. मी खूप काय काय म्हणजे ब्लॉग्स वगैरे नाही बघितले, म्हणजे व्हिडिओ वगैरे व्हिडिओ बघितले रील्स वरती, युट्यूब इन्फॉर्मेशन शॉर्ट्स व्हिडिओ वरती वगैरे. वगैरे. त्यामुळे असं वाटलं की- त्याच्यामुळे असं आम्हाला इच्छा झाली की चला आपण जगन्नाथपुरी आणि जाऊ मला शकतो. तर माझ्या फ्रेंडने सांगितलेली ही स्टोरी. सो मला याबद्दल नाही माहिती होती. मला जगन्नाथ बद्दल माहिती होतं, बट ते कसे फॉर्म झाले आणि तिची स्टोरी काय आहे हे सगळं मला एका फ्रेंड कडून कळालं. सो मग ते तेव्हापासून एवढा जास्त इंटरेस्ट एक्साइटमेंट होती, बिल्ड झाला interest होता. त्याच्यामुळे आम्ही राईट. आणि त्यामुळे मग आपण प्लॅन Plan केलं केला. की चला जाऊया आपण. ठीक आहे. आम्ही देर आर मल्टिपल वेज टू गो टू पुरी. आपण बाय ट्रेन जाऊ शकतो आणि आपलं मुंबईवरून तरी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, ट्रेन आणि फ्लाईट. राईट. तर आम्ही Train ट्रेनचं पेक्षा flight convenient आमचं आहे. कसं विषय होता की आम्हाला 2-3 दिवसात सगळं कव्हर करायचं होतं. तर 34 आय थिंक आवर्स लागतात ट्रेनने जायला. मग ते पॉसिबल Right. नव्हतं आमचं तेवढा टाइम. आम्ही शॉर्ट टाइम आम्हाला थोडं कन्व्हिनियन्स, कारण की सुट्टी जास्त घ्यायची नव्हती. हा. ऑनेस्टली ओनली होती घ्यायची नव्हती आपल्याला, कारण की आम्हाला ऑलरेडी आम्हाला घ्यायची नव्हती ऑफिसमध्ये. नाही घ्यायची नव्हती. वाय? बिकॉज वी नीडेड इट इन गणपती, राईट? जस्ट बिकॉज एका मंथनंतर गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या कोकण लोकांना माहिती आहे, कोकण आपण लोक नसतात, कोकणी लोक. कोकणी लोकांना माहिती आहे की आपल्याला चतुर्थीचा किती इम्पॉर्टन्स आहे, आपण किती लवकर प्लॅनिंग करतो. सो ती आमची ऑलरेडी सुट्टी बुक होती आणि अजून सुट्ट्या नाही घ्यायच्या होत्या, कारण की रिसेंटली भरपूर सुट्ट्या झालेल्या. सो वी थॉट की एकच सुट्टी घेऊया, आपण जाऊया. आणि नंतर आम्ही प्लॅन केला जगन्नाथ पुरीला जायचा. येस. ओके. तर आम्ही आणि आमच्याकडे ते- ऑप्शन नव्हता. मग तुम्ही फ्लाईटने जाऊ, सॉरी तुम्ही ट्रेनने जाऊ शकता किंवा जर फ्लाईट. तुमच्याकडे चांगलं, पण तुम्हाला कमीत कमी 5 ते 5 7 दिवस दिवस असेल. 7 डेज तय करा, कारण येण्या जाणाऱ्या तुम्हाला जवळजवळ 4 डेज होतील. हा. ऑलमोस्ट 4 तर डेज. इफ यू आर प्लॅनिंग फ्रॉम अ फ्लाईट, तर मग तुम्ही इधर आपण स्काय स्कॅनर वरून बुक केलेलो. आमची फ्लाईट पहाटेची 6 वाजताची होती. हा. तर आम्ही समथिंग अराउंड 8-8:30 पर्यंत पोहोचणार होतो तिकडे. Yes. असं प्लॅन. आणि फ्लाईट डिटेल्स सांगायचा, किती खर्च आला, काय झालं. आणि फ्लाईट आम्ही एकदम एंड मुवमेंटला केला होता, Right. त्याच्यामुळे आम्हाला त्यामुळे थोडा थोडं महाग महाग भेटला. पडले. पण तुमचा प्लॅनिंग ने तुम्ही करत असाल तर तुम्ही थोडा अगोदर बुकिंग एखाद केला महिना ना, वगैरे किंवा 2 महिना अगोदर केलं ते तर कमी थोडं पडेल. स्वस्त भेटतील, बऱ्यापैकी स्वस्त भेटतील असं मला सो वाटतं. आम्हाला राऊंड ट्रिप पडली, म्हणजे मुंबई टू भुवनेश्वर अराउंड हाऊ मच, दोघांची मिळून आम्हाला 33,000 33,000च्या आसपास Flight. पडले. दोघांची. ओके. आणि ट्रॅव्हल टाइम ऑलमोस्ट 2.5 hours जर्नी आहे. सो लॉंग जर्नी आहे, म्हणजे इंडियामध्ये आय थिंक फार आपण आता फार ऍक्च्युली वेस्ट कोस्ट वरून डायरेक्ट ईस्ट कोस्टला जातो, त्यामुळे थोडं लॉंग डिस्टन्स आहे. सो 2.5 hours वॉज गुड. फ्लाईट वॉज ऑन टाइम. आम्ही 2 ऑप्शन्स होते, एक तर इंडिगो होती आम्हाला जाताना, आय थिंक एअर इंडिया होती ना. जाताना आम्ही एअर इंडिया एक्सप्रेसने गेलो आणि रिटर्न होती इंडिगो. सो आम्हाला दोन्ही फ्लाईट्स कन्व्हिनियंट होते. सो आम्ही टाकू की 33,000 आणि अराउंड ऑलमोस्ट किती खर्च आला तो. ते फ्लाईट्स झाल्या. आता आपण येऊया हॉटेल्स वरती. हॉटेल्स तिकडे खूप सारे म्हणजे तुमच्याकडे बजेट रेस्टॉरंट म्हणतो, बजेट हॉटेल पासून
तुम्हाला लक्झरी वगैरे पाहिजे असेल, प्रीमियम अवेलेबल होते. खूप सारे सो आम्हाला असं प्लॅन करायचं होतं की शॉर्ट टाइमला जातो, थोडं बीच व्ह्यू. तो ऍक्च्युली पुरी इज नियर द बे ऑफ बेंगॉल कोस्ट. सो म्हणजे त्यांची जी समुद्र आहे तो ऑलमोस्ट बे ऑफ बेंगलला पोहोचतो. सो इट वॉज लाईक की थोडं आम्हाला एक व्ह्यू पाहिजे होता scenic. So we thought of booking something which has a sea view basically. तर आम्हाला असं मस्त सर्च करत होतो, तर छान प्रॉपर्टीज होत्या बऱ्याच. आम्ही आय थिंक पहिलं स्टर्लिंग म्हणून एक आहे हॉटेल, ते सर्च केलं. नंतर एक रिजेंटा म्हणून आहे, ते सर्च केलं. अशा बऱ्याच हॉटेल्स होत्या, पण एक जास्तच आवडलं वॉज फायनली वी आर एंडेड विथ स्वस्ती प्रीमियम बीच रिसॉर्ट. रिसॉर्ट. मस्त आहे ते. आय थिंक त्यांचे ना त्यांचं एक पूर्ण टाउनशिप काइंड ऑफ, नॉट टाउनशिप, त्यांचा एक प्लॅन आहे. त्यांची एक हॉटेल चेन आहे बेसिकली. ती हॉटेल चेन एक भुवनेश्वरला आहे, स्वस्ती प्रीमियम म्हणूनच, आणि एक आहे पुरीला. आम्हाला जेवढं माहिती आहे जेव्हा आम्हाला बघितले ते बघितलंय ते. तिकडे तर ते स्वस्ती प्रीमियम बीच रिसॉर्ट जर तुम्ही पुरीचं सर्च केला तर इट इज व्हेरी गुड. त्यातला तुम्हाला डिलक्स रूम पासून स्यूट पर्यंत ऑप्शन्स आहेत. मग आम्हाला सूट वगैरे काय नको होतं, कारण की एका दिवसालाच राहायचं होतं आम्हाला पुरीमध्ये. सेकंड डेला आम्हाला राहायचं होतं भुवनेश्वरला. सो बिकॉज थर्ड डेला आमची फ्लाईट होती. सो आम्ही सेकंड डेला जो प्लॅन केला, फर्स्ट डेला जो प्लॅन केला वॉज लाईक की आपण आरामात आणि चांगल्या ठिकाणी राहू. तर स्वस्ती प्रीमियमचा अराउंड खर्च आला वन नाईटचा आम्हाला 13,000. आणि तो 13,000 वन डे वॉज इन्क्लुझिव्ह ऑफ युअर ब्रेकफास्ट. डिनर होता का इन्क्लुझिव्ह? नाही, डिनर नव्हता. डिनरला आम्ही एक्सप्रेस सेपरेटली पे केले, पण तिथेच केला ओव्हरऑल खर्च. पण तिथे एम्युनिटीज भरपूर छान होते. तिथे बरेच ऑप्शन्स होते बेसिकली फॉर किड्स, इफ यू आर प्लॅनिंग अप फॉर एनी फॅमिली ट्रिप, राईट. त्यामुळे तो खूप छान होता, तो स्वस्ती प्रीमियम बीच रिसॉर्ट. आणि एक्सपेन्सिव्ह का होता रे? एक्सपेन्सिव्ह होण्याचं रिझन आम्हाला सी व्ह्यू वाला आम्ही हे बुक केलेली रूम, तर त्याच्यामुळे थोडा एक्सपेन्सिव्ह. आणि आम्ही तर ते सेम आम्ही लेट बुक केलेलं होतं आणि शेवटचे काही रूम्स वगैरे अवेलेबल. शेवटचे हार्डली 2-3 रूम्स होते, तेव्हा आम्ही बुक केलं होतं. मला हायर साईडला भेटली, पण ठीक आहे, तुम्ही लवकर केलं, प्लॅन वगैरे करून केलं तर तुम्हाला थोडा स्वस्त भेटेल. ओके. आणि बाकी हॉटेल्स खूप सारे आहेत, म्हणजे बजेट हॉटेल पासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहेत. बजेट हॉटेल्स 2,000 पासून स्टार्टिंग. ते तुम्हाला एक्सपेन्स जसं तुमचं लक्झरी जसं बजेट असेल तसं तेवढे कॉस्टचे अवेलेबल आहेत पुरी. म्हटलं नव्हतं की ओव्हरऑल एवढे सारे ऑप्शन्स मिळतील आपल्याला, बिकॉज की आम्ही कधी त्या साईडला गेलोच नाही. म्हणजे ओडिसा वॉज आवर फर्स्ट एक्सपिरियन्स. पुरीला जाणंच म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स होतं. त्यामुळे ओव्हरऑल ती स्टेट बेसिकली आम्हाला नवीन होती, त्यामुळे आम्हाला तेवढं काय आयडिया नव्हती. बट फायनली कमिंग बॅक टू द मुद्दा, स्वस्ती प्रीमियम बीच रिसॉर्ट्स, तो मी तुम्हाला फोटोज ऍड करेन. खूप छान आहे. इट्स नॉट अ प्रमोशन गाईज, बट इट्स रिअली अ फॅक्ट. चांगला एक्सपिरियन्स होता. स्टाफ खूप छान होता, वेलकम खूप छान केलं. तिथे एंट्री करताच योगेश शंकाची माळ घातली गळ्यात, शंकाची माळ घातली गळ्यात. योगेश शिंपल्यांची माळ होती ऍक्च्युली, बिकॉज इट इज सी वाला एरिया ना, म्हणजे तिथे कसं समुद्र आहे. आता गोव्याला पण आपल्या जेव्हा अशा प्रीमियम और किंवा लक्झरी रिसॉर्ट्स मध्ये असंच ऑप्शन्स आहेत. सो ते होतं. वेलकम खूप छान केलं. मी इथे क्लिप्स ऍड करेन. किती छान त्यांनी एंट्रन्स दिला. मग आम्हाला वेलकम ड्रिंक्स होत्या तिथे, बरेच ऑप्शन्स होतं स्टार्टिंगला. आणि एकदम स्मूथ चेक इन झालं. रिसेप्शनवरती आम्ही अर्धा तास लवकर पोहोचलो होतो. जस्ट 1 वाजताचं चेक इन होतं आपलं, आणि आम्ही अराउंड 12:30 पर्यंत पोहोचलो होतो, कारण की ऑलमोस्ट मी भुवनेश्वर वगैरे सगळं कव्हर करून आलेलो. तर मग सांगायचं तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आम्ही तिकडे गेल्यावरती, म्हणजे तिकडे जायच्या अगोदर आम्ही तिथे इंटरनल ट्रॅव्हलसाठी आम्ही झूम कार केली होती. तर ते पण इम्पॉर्टंट होतं. ते पण कारण आम्हाला ऑप्शन आता इंटरनली, कारण कसं आहे की डिस्टन्स जास्त आहे. भुवनेश्वर टू पुरी समथिंग अराउंड 65 to 70 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स आहे.
मग ते करायचं होतं. प्लस आम्हाला वाटते ते लिंगराज टेम्पल वगैरे करायचं होतं. तर मी चेक केलं तर नॉर्मली वन वे कॉस्ट अराउंड 1300 to 1400 पडत होती. आणि जायला यायला परत इंटरनल फिरायला वेगळे पैसे खर्च झाले असते. जर आपण ओला So, उबर केले असते बरं, किंवा Ola, Uber कॅब वगैरे बुकिंग केले असते हा. तर आपल्याला कॉस्ट जास्त जास्त आहे. होती. आणि तिकडे वन डे जर तुम्ही असं पॅकेज म्हणजे असं एक दिवस पूर्ण कुठे फिरायचे प्लेसेस फिरायसाठी जर तुम्ही कॅब वगैरे बुक केली तर समथिंग अराउंड 3000च्या आसपास होत होते. मग बोललो अँड की ऑल्सो सेफ्टी इश्यूज होते की म्हणजे आपण बॅग्स पण घेऊन बॅग जाणार वगैरे आहे. आम्हाला तर कसं आता ह्या आता आमच्या बॅग वगैरे होता. आता आम्ही भुवनेश्वर वरून सपोज निघालो होतो एअरपोर्टवरून. मग त्याच्यानंतर जर आम्हाला लिंगराज लिंगराजला टेम्पलला गेलो. जायचं असेल तर आम्ही बॅग कुठे ठेवणार, तो एक क्वेश्चन होता. ते आम्हाला माहिती नव्हतं. माहिती. तिथे ऑप्शन्स आहेत ठेवायचे बॅग्स. तुम्ही जर जात असाल तर भुवनेश्वरला जिथे शूज आणि मोबाईल आम्ही सबमिट केलेले हा, व्हिडिओ तिथे ओके, हा, तिथे पण तर bag तिथे ठेवू बॅग्स ठेवू शकता तुम्ही. पण पण हे आम्हाला काही काहीच माहिती माहिती नव्हतं. नव्हतं. सो तर- आम्ही लिंगराज वॉज जस्ट एन एक्झाम्पल. आम्ही नंतर पुरीवरून रिटर्न जेव्हा भुवनेश्वरला येत होतो कोणार्कला गेलो. तर कोणार्कला पण आम्हाला असं मंदिरात ओला केलं असतं तर आपल्याला चेकआउट करून बॅग्स आपल्याला हातात घेऊन फिरावे लागले असते. तर ते एक झालं नाही की आम्ही कारमध्ये बॅग्स डम्प केल्या आमच्या आणि ते सॉर्टेड होतं सेफ्टीचं. आणि त्याची कॉस्ट अराउंड आम्हाला ती झुमकारची होती ती 3500च्या आसपास होती. आणि पेट्रोल तिकट जे लागलं ते 1,500 पेट्रोल गेलं. तर मग 5000च्या आसपास आम्हाला कॉस्ट पडली. झुमकारची ओव्हरऑल 5000 पडली. मला आरामात ऑन युअर स्पेस जिथे हवे तिकडे जायला कारने भेटत होतं. सो ते कन्व्हिनियंट झालं आम्हाला. देन नेक्स्ट आपल्याला खर्चायला हा तिकडे एक आहे की ई ऑटोज करावे लागतात. कारण हॉटेल पासून हे जगन्नाथपुरी मंदिर आहे ना त्याच्या आसपास तुम्हाला फक्त ऑटो जातात. बाकी म्हणजे कार वगैरे त्याच्या मंदिराच्या आसपास जवळ जात नाही. म्हणजे 1-1.5 किलोमीटर तुम्हाला अगोदर पार करावं लागते. जर जे होतं ते मंदिरापासून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर थोडा मागे होतं. मग तिथून मग जायला तुम्हाला ई ऑटो म्हणजे ऑटो करावे लागतात. कारण की इलेक्ट्रिक तिथून ऑटोज होत्या त्या ई ऑटोज ऍक्च्युअली केलेलं कन्व्हिनियंट का तर तुम्हाला ते मंदिरापर्यंत सोडतो. सो दॅट वॉज कन्व्हिनियंट. आणि कार आम्हाला वगैरे अलाउड नाहीये त्या एरियामध्ये मंदिराच्या. आणि आम्हाला जसं टायमिंग क्रंच होता थोडा की आम्ही निघालेलो लवकर बट आम्हाला ट्रॅव्हल रूटने थोडं फिरवलं मॅपने. सो बेसिकली त्याच्यामध्ये घनचक्करगिरी झाली आणि मग आपल्याला असं वाटलं की चला आपण ई रिक्षाने जाऊया. का बिकॉज फर्स्ट थिंग इज की आम्हाला फास्ट फूड आहे ते ध्वजा परिवर्तन आहे ते मिस करायचं नव्हतं. आम्ही ऑन द टाइम लकीली पोहोचलो होतो ना. बरोबर टाइम नाहीतर जर ई ऑटो नाही केला आम्ही चालत गेलो असतो. आम्हाला ते नाही भेटलं असतं. पण तुम्ही जर प्लॅनिंगली चालत असाल तर तुम्ही वॉकिंगने पण जाऊ शकता. असं 15 मिनिटं 20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे. परत आता त्याच्यानंतर पण आम्हाला म्हणजे मंदिर झालं संध्याकाळी ध्वज परिवर्तन वगैरे बघितलं की तुम्हाला परत सागर आरती असते समुद्र आरती सॉरी. तर ती बघायला जायचं असेल तर ती बघायला यायला तुम्ही जर फास्ट चालणार असेल तर मग तुम्ही चालत जाऊ शकता. नाहीतर मग तुम्हाला सेम ऑटोचाच ऑप्शन आहे. ऑटो ऑप्शन इज कन्व्हिनियंट कारण की एवढी रश असते की तिथे आपल्याला पोचायचं पण असतं आणि आपल्याला सगळं मिस नाही करायचं असतं. सो बेटर होतं. 200 रुपये त्या लोकांनी थोडं जास्त घेतले. 200 रुपीज घेतले. फक्त 1 किलोमीटरसाठी 200 रुपये घेतले होते. ते मला आणि खूप कॉस्टली वाटलं. आणि तिकडचे लोक काही सांगतात की प्राइस त्यांच्या आपल्याकडे पण ऑप्शन नसतो. कारण ई ऑटो एक ऑप्शन आहे तिकडे. तर त्याच्यामुळे ते लोक जे सांगतात त्यांची मनमानी काही सांगतात ते प्राइस. 1-1.5 किलोमीटर साठी पण 300-400 रुपये सांगतात. हे ऍक्च्युली 200-300 रुपये ना जर तुम्ही ग्रुपमध्ये 4-5 लोक जाणार असेल तर मग ते कन्व्हिनियंट आहे. तुम्ही 2 जणांना ते थोडं कॉस्टली वाटत होतं. आणि ते पण 1-2 किलोमीटर साठी 300-400 रुपये. एक तर हे झालं सकाळी आम्ही ऍक्च्युली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हॉटेल पासून रिक्षा केली होती. हॉटेल पासून 2 ते 3 किलोमीटरची होती आणि समथिंग अराउंड आम्ही 10-1 मिनिटात पोहोचलो होतो. राईट. तर आम्हाला डायरेक्ट त्याने किती रुपये घेतले? 400-450 रुपये घेतले. मोठा सगळ्यात स्कॅम झाला होता गाईज आमच्या सोबत. जेव्हा आपण स्वस्ती हॉटेल पासून जे जगन्नाथपुरी सकाळचा जो आमचा सेकंड डेचा प्लॅन होता
त्या आम्हाला ऍक्च्युली हॉटेलवाल्यांनीच हेल्प केली की ऑटो घेऊन यायला. अँड जस्ट बिकॉज ते लक्झुरियस हॉटेल आहे त्या लोकांनी आम्हाला 400 रुपये चार्ज केले. तर अर्ली मॉर्निंग 400 रुपीज आम्ही देवदर्शनाला गेलेलो. बार्गेन काय करायचं, तेवढं तरी केलं की एवढं नाही घेत, कमी घ्या वगैरे. तर ते नाही काय नाही ते ready करता नव्हते. येत. पण ते ठीक त्याच्यासाठी आहे. तुम्हाला ना Proper ऑटोमध्ये planning. वगैरे बसायच्या अगोदर हा. तुम्हाला विचारावं लागेल की बाबा किती काय वगैरे कॉस्ट, किंवा त्यांच्याशी नॉर्मल बार्गेन Normally प्रॉपर पहिले केलं पाहिजे. normal घ्या. मग तुम्हाला त्याच्यात ते इझी पडेल. आणि तुम्ही ना मेन म्हणजे अनदर ऍडवाइस, डोंट बुक इट फ्रॉम हॉटेल. गो आउटसाइड, सर्च युअर सेल्फ अँड बार्गेन फर्स्ट, डिसाइड द अमाऊंट अँड देन गो. आमची ही चुकी झाली की वी आस्क्ड आवर हॉटेल रिसेप्शनिस्ट अँड हॉटेल सेक्युरिटी to help us out in booking कारण तेव्हा पाऊस पण पडत होता because it सकाळी was थोडा. raining. Yeah, right. So त्यामुळे थोडं आम्हाला त्यामुळे पण option जाणं नव्हता. आणि एवढं 4-3-4 वाजता होतं ना, हा. त्याच्यामुळे कुठे ऑटो भेटतात वगैरे आम्हाला ते गोष्टी माहिती नव्हत्या. डेचं असतं तर आम्हाला कसं कुठे ना कुठे रस्ता होता जवळ माहिती असलं असतं किंवा बट ओके, दॅट इज इट वॉज ओव्हरऑल. वनला आपण राहिलो स्वस्ती प्रीमियमला, राईट. सो सेकंड डे ऍक्च्युली आम्हाला सेकंड डे प्लॅन होता की आपण जायचं आहे कोणार्क टेम्पलला आणि चंद्रभागा बीचला तर आम्ही आफ्टर hotel- जगन्नाथ पुरीचं दर्शन झाल्यावरती. तर मग ते झाल्यावरती आम्ही विचार केला की आपल्याला फक्त रात्री तिथे झोपायला जायचं आहे. तर आम्ही असं बजेट हॉटेल डिसाईड केलेलं. ऍक्च्युली इट इज अ गुड ऑप्शन. तुम्ही जर मी फोटो टाकेन, काय होतं नाव त्याचं, तरी हॉटेल सॅफरॉन आनंद नगर मध्ये आहे ते भुवनेश्वरला, विच इज व्हेरी गुड. तुम्ही जर मी तुम्हाला फोटो ऍड करेनच. हे एवढं सुंदर आहे हॉटेल, खूप छान होतं. वन डे आणि ऑफर होती आम्हाला छान मेक माय ट्रिप वरती अराउंड 2,500 रुपयाला ते वन नाईट साठी इथे भेटलं होतं. सो इट वॉज गुड ओव्हरऑल बिकॉज 13,000 आम्ही ऑलरेडी डे 1ला पे केलेले, तर आम्ही डे 2ला सेव्ह केले. का तर मग तेवढा जास्त खर्च नको आणि आम्हाला झोपायलाच हवं होतं. आम्ही त्या हिशोबाने प्लान केला होता की ते एअरपोर्ट वरून Airport कारण आम्हाला पासून फ्लाईट जवळच होती ती पण सेम 6 वाजताची फ्लाईट होती, कारण मॉर्निंगच्याच फ्लाईट आहे, इव्हिनिंगला फ्लाईट फ्लाइट्स ची कमी डिरेक्ट होती. फ्लाइट्स नाही आहे हा. बेसिकली. आम्हाला जे मे बी आता पण असतील, पण जेव्हा आम्ही सर्च करत होतो आमच्या ज्या डेला आम्ही येत होतो त्या डेट्सला आता का ते त्या डेट्सला ऍक्च्युली नव्हते ऑप्शन्स. डिरेक्ट सकाळचा ऑप्शन होता. सकाळी उठून आम्हाला ते 10-15 मिनिटावरतीच Right. होतं एअरपोर्ट पासून हॉटेलमध्ये. आम्ही त्या हिशोबाने प्लॅन करून ते हॉटेल आम्ही ठरवलेलं आणि त्याचा हेल्प पण झाली आम्हाला जरी आणि आपल्याला त्या हॉटेल पासून एअरपोर्टला नेक्स्ट डे खर्च होता जो आम्ही ऑटोने गेलो होतो. बरोबर, तो जास्त नव्हता, नाही कमी घेतलेले पैसे. ओके, नाही तेव्हा आम्ही तिथे ऑप्शन आहे ना, भुवनेश्वर मध्ये तुम्ही ओला उबर करू शकता. पुरीमध्ये ओला उबरचा ऑप्शन म्हणजे त्याच्यात आउट स्टेशन वाला ऑप्शन आहे. बाकी डायरेक्ट इंटर लोकली तुम्ही ट्रॅव्हल नाही ते करू बुक शकत. नाहीच होत. ऑप्शन नाही म्हणजे तिथे दाखवतो नाही, तुम्हाला पुरीमध्ये कुठे आहे? पुरीमध्ये ऑप्शन्स दाखवतात तुम्हाला ओला मध्ये आणि रॅपिडो मध्ये, पण ना जेव्हा बुकिंग होत नाही, आम्ही बुकिंग ट्राय केलेली, accept नाही करत आहे. ते एक्सेप्ट नाही करत कोणी, म्हणजे अवेलेबलच दाखवत नाही कारण की ते खूप चीपर असतात. So that was it, our overall trip cost in Bhubaneswar and Puri. So if you want to quickly note down this is for you. Also, if you want to quickly note down our detailed itinerary, this is for you. Please watch this completely. Thank you. Okay guys, that was it for today's vlog. होप यू लाईक आर आयटनरी. आणि तुम्हाला जर डिटेल माहिती हवी असेल तर आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज करा या आयडी वरती. जर तुम्हाला हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर गाइस, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू, बाय.